विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियडला आपल्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्य कोणती आहे याचा विचार करायचा आहे. मागच्या पिरियडला आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उद्देश पाहिले आहेत. तर आजच्या पिरियडला आपल्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्य कोणती आहे याचा विचार करायचा आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्य पाहण्यासाठी आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करायचा आहे. तर त्यातील पहिला मुद्दा आहे सदस्य देशांना कर्ज देणे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे सदस्य देशांच्या कोटा रूपाने सुवर्ण व सदस्य देशांच्या चलनाच्या माध्यमातून जे भांडवल जमा होते त्यातून गरजू देशांना अल्पकालीन तात्पुरती स्वरूपाची कर्जे दिले जातात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी गरजू सदस्य राष्ट्रांना अल्पकालीन कर्ज देत असते आणि ही कर्ज सदस्य देशांना आपल्या चलनाची विक्री करून घ्यावी लागतात. सदस्य देशांना कर्ज देताना नाणेनिधीकडून 3 सीमा किंवा मर्यादा घालून दिल्या जातात. त्या अशा असतात: सदस्य देशांनी मागणी केलेल्या विदेशी चलनाचा वापर फक्त चालू व्यवहारतोल संतुलित करण्यासाठीच करावा. याचा अर्थ व्यवहारतोलातील प्रतिकूलता दूर करण्यासाठी सदस्य राष्ट्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून परकीय चलनाचं कर्ज घेत असतात. तर त्याचा उपयोग या राष्ट्रांनी व्यवहारतोल संतुलित करण्यासाठी करावा, इतर कारणासाठी करू नये. दुसरी मर्यादा, सदस्य देशांनी ज्या विदेशी चलनाची मागणी केली असते ते चलन नाणेनिधीने दुर्मिळ चलन म्हणून केलेले नसावे. तर सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे विदेशी चलनाची मागणी केली असते, परकीय चलनाची मागणी केली असते आणि ते चलन नाणेनिधीने दुर्मिळ चलन म्हणून घोषित केलेले नसावे. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दुर्मिळ चलनाचं कर्ज हे सदस्य राष्ट्रांना देऊ नये, हे यावरून आपल्याला लक्षात येत आहे. आणि तिसरी मर्यादा म्हणजे सदस्य देशाला 1 वर्षाच्या कालावधीत त्याच्या कोटाच्या 25% विदेशी चलनाची खरेदी करता येईल. त्यापेक्षा विदेशी चलनाची जास्त गरज असेल तर नाणेनिधी त्याबाबत चौकशी करून खरेदीस परवानगी देते. तर सदस्य राष्ट्राला 1 वर्षाच्या काळात त्याला जो कोटा ठरवून दिला असेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने विदेशी चलन द्यायचा, तर त्यातील फक्त 25% विदेशी चलन त्याला खरेदी करता येईल. त्यापेक्षा जास्त चलन खरेदी करावायचं असेल तर नाणेनिधी चौकशी करेल आणि चौकशी करूनच खरेदीस परवानगी देईल. तर अशा 3 मर्यादा सदस्य राष्ट्रांना विदेशी चलनाचं कर्ज घेत असताना पूर्ण कराव्या लागत असतात किंवा येत असतात. तर अशा रीतीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सदस्य देशांना कोटा रूपाने सुवर्ण व सदस्य देशांच्या चलनाच्या माध्यमातून जे भांडवल जमा होतं त्यातून अल्पकालीन स्वरूपाचं कर्ज पुरवत असते. तर नाणेनिधीकडे प्रत्येक सदस्य देशाच्या चलनाचा पुरेसा साठा असावा, यासाठी सदस्य देशांवर विदेशी चलन खरेदी आणि स्वदेशी चलनाच्या विक्रीवर नियंत्रण आणलं जातं. प्रत्येक सदस्य देशाला आपल्या कोटाच्या जास्तीत जास्त 200% विदेशी चलन खरेदी करता येते आणि या नियंत्रणामुळे दुर्मिळ चलनाची दुर्मिळता वाढत नाही आणि अनावश्यक चलनाचा वास्तव साठाही वाढत नाही. तर नाणेनिधीने अशा रीतीने सदस्य राष्ट्रांवरती विदेशी चलन खरेदी करण्याबाबत एक कोटा ठरवून दिलेला असतो आणि त्या कोट्याच्या प्रमाणातच सदस्य राष्ट्राला विदेशी चलन खरेदी करता येतं. तर काही प्रसंगी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही 5 वर्षाच्या काळासाठीही कर्ज देत असते आणि एखाद्या सदस्य देशाला अपवादात्मक परिस्थितीत हा कालावधी थोडा वाढवूनही दिला जातो.
तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सदस्य देशांना व्यवहार तोलाच्या चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी, आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी, सामायिक विनिमय संकट दूर करण्यासाठी, समान विनिमय दर स्थापित करण्यासाठी 3 ते 5 वर्षासाठी कर्ज हे दिलं जात असतं. दुसरं कार्य आहे दुर्मिळ चलनासंबंधी कार्य. जर विनिमयासाठी एखाद्या देशाच्या चलनाची मागणी सतत वाढत असेल आणि वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी त्या चलनाचा पुरवठा नाणेनिधीकडे पुरेसा नसेल, तर नाणेनिधी त्या देशाकडून चलनाची कर्जरूपाने उचल करते. तर अशा रीतीने जर एखाद्या देशाच्या चलनाची मागणी सतत वाढत असेल आणि वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी त्या चलनाचा पुरवठा नाणेनिधीकडे पुरेसा नसेल, तर नाणेनिधी काय करते, तर त्या देशाकडून चलनाची कर्जरूपाने उचल करते, म्हणजे कर्ज घेते त्या चलनाचं. सुवर्णाच्या बदल्यामध्ये ते चलन खरेदी केलं जातं आणि यातूनही पुरवठ्यात वाढ होत नसेल, तर नाणेनिधी त्या चलनाला दुर्मिळ चलन म्हणून घोषित करते. तर अशा रीतीने दुर्मिळ चलन एखाद्या चलनाला घोषित केलं जात असतं की ज्याचा पुरवठा हा कमी आहे, मागणी जास्त आहे, तर अशा चलनाला दुर्मिळ चलन म्हणून घोषित केलं जात असतं. पुढचं कार्य आहे विनिमय दरासंबंधी कार्य. नाणेनिधी सदस्य देशांना आपल्या चलनाचे मूल्य सुवर्णात किंवा डॉलर आणि इतर प्रमुख चलनात व्यक्त करण्याला सांगत असते. त्यामुळे सदस्य देशांमध्ये विनिमय दर निश्चितीत अडचणी निर्माण होत नाही. विनिमय दरात स्थैर्य निर्माण करण्यासाठी व्यवस्थापित विनिमय दर पद्धती अंगीकारून विनिमय दरात मर्यादित लवचिकता आणली जाते. तर सदस्य देशांना आपल्या चलनाच्या दरात 10% परिवर्तन करण्याची नाणेनिधीने परवानगी दिलेली असते. जर समता दरात 10 ते 20% परिवर्तन करायचे असेल, तर त्यासाठी नाणेनिधीची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. आणि 20% जर जास्त परिवर्तन करायचं असेल, तर 3/4 सदस्य देशांची संमती घ्यावी लागत असते. चौथं कार्य आहे वित्तीय साधनांमध्ये रोखता निर्माण करणे. जर एखादा सदस्य देश आपल्या देशाच्या चलनाची सतत खरेदी करत असेल आणि त्यासाठी स्वदेशी चलनाची विक्री करत असेल, तर लक्षात घ्या, जर एखादा सदस्य देश एखाद्या देशाच्या चलनाची सतत खरेदी करतो आहे आणि ते खरेदी करता यावं म्हणून स्वदेशी चलनाची विक्री करतो आहे, तर नाणेनिधीकडे एखाद्या देशाच्या चलनाचा साठा संपुष्टात येऊन ते चलन दुर्मिळ होईल आणि ज्या देशाने चलनाची विक्री केली त्या देशाच्या चलनाचा साठा नाणेनिधीकडे मोठ्या प्रमाणावर वाढतो, जो अनावश्यक असतो. चलनाची दुर्मिळता निर्माण होऊ नये आणि रोखतेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाणेनिधीने काही उपाययोजना केल्या. तर अशा रीतीने जर एखादा सदस्य देश आपल्या चलनाची मोठ्या प्रमाणावर विक्री करून एखाद्या देशाच्या चलनाची खरेदी करत असेल, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे त्या चलनाचा साठा संपुष्टात येईल, ते चलन दुर्मिळ होईल आणि मग असं होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी काही उपाययोजना करत असते. तर त्या उपाययोजना कोणत्या, तर त्यांचा विचार आता आपण करूया. तर पहिला उपाय म्हणजे सदस्य देश सुवर्ण किंवा SDRच्या बदल्यात कोणत्याही चलनाची खरेदी करू शकतात. दुसरा उपाय, नाणेनिधीकडे एखाद्या सदस्य देशाच्या चलनाचा साठा त्या देशाच्या कोटापेक्षा अधिक झाला तर तो देश सुवर्ण किंवा SDRच्या बदल्यात आपल्या चलनाची खरेदी करू शकतो. आणि तिसरा उपाय म्हणजे प्रत्येक सदस्य देशाला नाणेनिधीकडे असलेल्या आपल्या चलनाचा काही भाग सुवर्ण किंवा विदेशी रोख्यांची विक्री करून पुनर्खरेदी करावी लागते. पाचवा मुद्दा आहे विनिमय नियंत्रण हटवणे किंवा कमी करणे. विनिमय नियंत्रणे कमी करणे किंवा हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सदस्य देशांना विदेश व्यापारावरील नियंत्रणे हटविण्यास सांगते. व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील
नियंत्रणे हटवून चलन पूर्णतः परिवर्तनीय करण्यास सांगते. मात्र सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय भांडवली प्रवाहावर नियंत्रणे लावण्यास नाणेनिधी परवानगी देत असते. या दुहेरी धोरणामुळे नाणेनिधी विनिमय दरात लवचिकता आणते. 5वा मुद्दा आहे कार्याचा संकटकालीन सुविधा प्रदान करणे. तर नाणेनिधी विनिमय दर आणि व्यापारावरील नियंत्रणाच्या विरुद्ध आहे. कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापनाच मुळात आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होण्यासाठी झालेली आहे आणि म्हणून ती आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नियंत्रणाच्या विरोधात आहे. परंतु एखाद्या सदस्य देशाची अर्थव्यवस्था जर आर्थिक संकटात असेल तर त्या देशाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नियंत्रणे लावण्यास परवानगी देते. म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रणे लादण्यास विरोधी आहे. परंतु जर एखाद्या देशात जर काही अडचणी निर्माण झाल्या, त्या देशाची अर्थव्यवस्था आर्थिक संकटात आली तर त्या देशाला मात्र नियंत्रणे लावण्यास परवानगी दिली जाते. 7वा मुद्दा तांत्रिक सहाय्यता प्रदान करणे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सदस्य देशांना 2 प्रकारे तांत्रिक मदत करत असते. एक म्हणजे नाणेनिधी सदस्य देशांना आपल्या तज्ज्ञांच्या सेवा प्रदान करते, की जे आपल्या देशामध्ये तज्ज्ञ लोक आहे ते तज्ज्ञ लोक त्या देशांना सेवा देत असतात. आणि दुसरं म्हणजे सदस्य देशांची गंभीर समस्या सोडवण्यासाठी बाहेरील तज्ज्ञ परवानगी पाठवते. तर अशा रीतीने तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने मार्गदर्शनाने त्या देशाला तांत्रिक सहाय्य हे मिळत असतं. पुढचं कार्य म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे. सदस्य देशांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून राबविला जातो. आंतरराष्ट्रीय देणीघेणी, आर्थिक विकास, माहितीचे संकलन आणि विश्लेषण, वित्तीय व्यवस्था इत्यादी बाबत प्रशिक्षण दिले जाते. तर अशा रीतीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून देशातील प्रतिनिधींना प्रशिक्षणही दिले जात असते. 9वं कार्य म्हणजे भरपाई विषयक सहाय्यता देणे. जे सदस्य देश प्राथमिक वस्तूंचे उत्पादन आणि निर्यात करतात, विशेषतः अर्धविकसित देशांना त्यांच्या कोटाच्या आधारावर निश्चित रकमेव्यतिरिक्त नुकसान भरपाई विषयक सहाय्यता प्रदान केली जाते. याबरोबरच अर्धविकसित देशांना बफर स्टॉक सुविधा, तेल सुविधाही पुरविल्या जातात. 10वा मुद्दा आहे कर्जावर शुल्क आकारणे. तर नाणेनिधी ज्या सदस्य देशांना विदेशी चलनात कर्ज देते त्यांच्याकडून कर्ज सेवा शुल्क वसूल करते. कर्जाचे प्रमाण आणि कालावधीनुसार हे शुल्क आकारले जाते. कर्ज प्रमाणात आणि कालावधीत वाढ झाल्यास शुल्कात वाढ केली जाते. पूर्वी हे शुल्क सुवर्णात द्यावे लागत होते, आता SDR मध्ये द्यावे लागते. तर अशा रीतीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आपल्या ज्या सदस्यांना विदेशी चलनाचं कर्ज देते त्यांच्याकडून कर्ज सेवा शुल्कसुद्धा आकारत असते आणि ते वसूल करत असते. आणि हे शुल्क कर्जाचे प्रमाण आणि कालावधीनुसार आकारले जात असते. जर कर्जाचं प्रमाण आणि कालावधी वाढला तर शुल्कात वाढ होत असते. पुढचा मुद्दा आहे नफ्याचे वितरण करणे. तर कर्जावरील व्याज शुल्क, तांत्रिक सहकार्य, सेवा शुल्क, प्रशिक्षण सेवा शुल्क इत्यादी माध्यमातून नाणेनिधीला जो फायदा होतो त्याचं वितरण सदस्य देशांमध्ये त्यांच्या कोटाच्या प्रमाणात केले जाते. तर अशा रीतीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला हे कार्य करत असताना जो फायदा होतो, नफा होतो, त्याचं वितरण हे सदस्य देशांमध्ये त्यांच्या कोट्याच्या प्रमाणात केलं जातं. आणि काही ऋणको देशांना नफ्याचा वाटा थोडा जास्त वितरित केला जातो, की जी राष्ट्र कर्ज घेत आहेत त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा जास्त आहे, अशा लोकांना नफ्याचा वाटा हा जास्त वितरित केला जातो. तर अशा प्रकारे नाणेनिधी व्यापार आणि विनिमयावरील नियंत्रणे हटवून सदस्य देशांमधील व्यापारात वाढ करणे,
सदस्य देशांच्या वास्तव उत्पन्नात वाढ करणे, रोजगारात वाढ करणे आणि जागतिक जीवनमानाच्या पातळीत सुधारणा करणे यासारखे महत्त्वपूर्ण कार्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रमुख वित्तीय संस्था म्हणून करीत असते.